इथे मी गेले होते आमच्या डॉक्टरांकडे, जरा कान दुखत होते. सकाळी आम्ही गेलो होतो निकुळकरांकडे हॉस्पिटलला. मला व्हिडिओ काढायचा होता पण घाईघाईत काही लक्षात राहिलं नाही, राहून गेलं. हे हाय, कसे आहात सगळे. आमचा आता जेवणाचा टायमिंग झाला आहे. आता आम्ही जेवतो आहोत. हे ऋतूचं जेवण, भात, चिकनचा रस्सा, मासा, अंड्याचं पोळं. आणि काय खातोय रुद्र? आंबा. मस्त आहे. खाण्याची पद्धत बघा त्याची. हा, रस येतो. खा. झाला. आलं. आंबा कधी खाणार? आंबे बरे आहेत म्हणजे मी नाही खाल्ले, तुझा जीव सांगतोय बरे आहेत. खाल्ला तरी एक तरी. तो खेकड्याचं तुझ्या पप्पाने बनवलंय. अरे ते ओव्हन मध्ये ठेवलंय. सॉरी, विसरले. नाही नाही, बंद होता. चमचा आणते ना. धर. अरे धर लवकर, मला जाऊ दे, भूक लागली आहे मला. शोना पकडणार आहे फटाफट. मी 5 पर्यंत मोजणार बघा. 1 2 3 4. हे उचलणार कोण? तू हात धुतले? हात धुतले आधी? हात धुतले? पोळगाय रे बाबा. सतत सांगावं लागतं, हात धु, तोंड धु, चूळ मार. चूळ मार, तोंडाला पाणी लाव. चूळ मारली.
जेवलास ना रे तू? हां आता जेवलास ना रुद्र? हां कसं व्हायचं रे तुझं? ठेवून दे आतमध्ये पिशवीत नीट. बघ कसा पळाला. ते बघ आता जेवला ना हा पोरगा तुझा. वेफरचं पॅकेट घेऊन पळाला. शिना फटके घातलीन ना तुला मी. आता जेवून झाल्यावर आता वेफर आणि अजून जर थोडं जवळून बघ टीव्ही. हां आणि मोठा चष्मा लावून घे डोळ्याला. रुद्र ते बघ जा आणि बघ जा. पाणी चालू करायला सांग. पाणी संपायला आलंय वाटतं. सांगितलं रुद्र. हरी परमेश्वर. अशी माझी कामं चालू असतात. हां अशी 3-3:30 मला वाजतात. तुम्हाला दाखवते टायमिंग. वाजले 3. हो साहेब चला आता दूध पिया आणि गप्प झोपा. हां आणि आता मोबाईल ठेवून द्या. पार्थने अभ्यास पार्थच्या मम्मीने अभ्यास पाठवला की तो करून घ्या बाळा. पाठवला नाही आहे तरी पण तिला आठवण करून द्यायला पाहिजे. चला आता
आजच्या दिवसाला एवढंच. आता आम्ही औषधं आहे बघा, ही आहेत माझी ती औषधं. मला खोटं वाटतं, ही सगळी माझी औषधं आहे. ही औषधं आहेत, ह्याच्यात औषधं आहेत. आता ही आता मला घ्यायची आहे दुपारची. आणि आता मी आराम करते. मी पण आराम करा, आता झोपायला. सो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. रुद्राचे हे भावले इथे उशीवर झोपवले आहेत त्याने खाली. ही त्याची पद्धत आहे. दुपारी पण तसंच करतो, रात्रीचा पण तसंच करतो. उशी टाकायची आणि त्यांना तिकडे लोळवायचं. हां हां, घाणेरडे होत नाही म्हणून ठेवतो. हां ओ हां, हो ना. चालेल, चला मग भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.